पुणे शहर पोलीस भरती प्रक्रिया सुरू आहे। पोलीस भरती करता 1.40 लाख अर्ज हे दाखल झाले आहेत। पोलीस मुख्यालय आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या मैदानावर भरतीची मैदानी चाचणी ही घेण्यात येते। मैदानी आणि शारीरिक चाचणीनंतर पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे। या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। पुण्यामध्ये पोलीस भरतीला सुरुवात झालेली आहे। आपण पाहतोय माझ्या मागे हे महिला सगळे उमेदवार आहेत, यांची रनिंग आहे ती या ठिकाणी सुरू आहे आणि पहिल्यांदाच राज्यभरामध्ये सर्वात मोठी भरती आहे ती पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये होत आहे आणि कालपासून या पोलीस भरतीला सुरुवात सुद्धा झालेली आहे। आपण पाहतो हे सगळे महिला उमेदवार आहेत जे अनेक भागांमधून या ठिकाणी एकत्र आलेले आहेत आणि जवळपास 1,40,000 अर्ज आहेत ते या पोलीस भरतीसाठी आलेले आहेत। याच्यामध्ये पोलीस कॉन्स्टेबल आणि पोलीस चालक अशा विविध पदांसाठी ही भरती होती आणि त्यासाठी हे सगळे उमेदवार दाखल झालेले आहेत। आपल्या सोबत संजय पाटील सर आहेत। सर, काय खबरदारी घेतली जाते? उन्हाळा आहे, उन्हाळ्यामध्ये उमेदवारांना त्रास होण्याची सुद्धा शक्यता आहे, त्या दृष्टीने काय खबरदारी घेताय आपण? 800 मीटर धावण्याच्या स्पर्धकांना उन्हाचा त्रास जाणवतो। साधारणतः 11-11:30 नंतर जेव्हा ऊन वाढतं त्यावेळेला आम्ही ह्या स्पर्धा बंद ठेवतो आणि मग त्यानंतर ऊन कमी झाल्यानंतर साधारणतः 4-4:30 वाजता या स्पर्धा ज्या आहेत त्या पुन्हा सुरू होतात। त्या व्यतिरिक्त धावकांना त्रास होऊ नये उष्णतेचा या दृष्टीनं पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे। सराव आहे, त्यांची जी भरती प्रक्रिया आहे ती या ठिकाणी सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणात म्हणजे राज्यात पहिल्यांदाच मोठ्या संख्येने अर्ज आहेत ते यंदाच्या पोलीस भरतीमध्ये दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे। कॅमेरामन तुषार ननवरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।